शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी कॅन्डलस्टिक पॅटर्न समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. चला सुरुवात करूया मूलभूत माहितीसह. प्रत्येक कॅन्डलचे दोन मुख्य भाग असतात, मायनस बॉडी आणि वात किंवा शॅडो. बॉडी आपल्याला ओपन आणि क्लोज भाव सांगते, तर वात त्यावेळेतील उच्च आणि नीच भाव दाखवते. या चार गोष्टी ओपन, हाय, लो आणि क्लोज मायनस या कॅन्डलच्या रंगावरून ठरतात. हिरवी कॅन्डल म्हणजे तेजी, बुलिश, जिथे क्लोज ओपनपेक्षा जास्त असतो. लाल कॅन्डल म्हणजे मंदी, बेरिश. आता आपण बाजाराची दिशा बदलणारे 3 महत्त्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहूया. पहिला पॅटर्न आहे हॅमर. हॅमर हा तेजीचा रिव्हर्सल पॅटर्न आहे. याची बॉडी लहान आणि खालची वात खूप लांब असते. हा पॅटर्न साधारणपणे मोठ्या घसरणीनंतर डाऊन ट्रेंड दिसतो. हे दर्शवते की विक्रेत्यांनी सेलर्स प्रयत्न करूनही खरेदीदार बाजार पुन्हा वर घेऊन गेले आहेत. हा एक मजबूत बुलिश रिव्हर्सल संकेत आहे. दुसरा महत्त्वाचा पॅटर्न आहे शूटिंग स्टार. शूटिंग स्टार शूटिंग स्टार हा मंदीचा बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. हा हॅमरच्या अगदी उलट असतो. त्याची वरची वात लांब आणि बॉडी खाली असते. हा पॅटर्न बाजारातील उच्च पातळीवर अप ट्रेंड दिसतो. लांब वात दर्शवते की खरेदीदारांनी भाव वाढवण्याचा प्रयत्न केला, पण विक्रेत्यांनी सेलर्स तो खाली ओढला. हा बेरिश रिव्हर्सलचा संकेत आहे. आता पाहूया 2 कॅन्डल पॅटर्न. बुलिश एंगल्फिंग. बुलिश एंगल्फिंग पॅटर्नमध्ये 2 कॅन्डल्स असतात. दुसरी हिरवी कॅन्डल पहिल्या लाल कॅन्डलला पूर्णपणे व्यापून एनगल्फ टाकते. पॅटर्न समजून घेतल्यावर ते चार्टवर कसे वापरायचे हे पाहूया. या स्टॉक चार्टवर आपण हॅमर आणि शूटिंग स्टार पॅटर्न कुठे तयार झाले आहेत ते पाहू शकता. नेहमी लक्षात ठेवा, हे पॅटर्न सपोर्ट आणि रेझिस्टन्स स्तरांवर अधिक प्रभावी ठरतात. केवळ पॅटर्नवर अवलंबून न राहता व्हॉल्यूमसह त्याची पुष्टीकरण कन्फर्मेशन करा. जर पॅटर्न तयार झाल्यावर व्हॉल्यूम जास्त असेल तर तो संकेत अधिक मजबूत असतो. या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो त्याचा सारांश पाहूया. हॅमर, शूटिंग स्टार आणि बुलिश एंगल्फिंग मायनस हे 3 पॅटर्न आपल्याला बाजाराच्या संभाव्य बदलांविषयी मौल्यवान माहिती देतात.